पंकज आशिया साहेब यांनी जामखेड पंचायत समिती येथे संभाव्य पाणी टंचाईबाबत व रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाबाबत आढावा बैठक घेतलेली आहे। यावेळी त्यांनी तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाई व इतर विभागाची घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये तसेच राष्ट्रीय महामार्ग व इतर विभागांच्या अधिकाऱ्यांसमोर आढावा बैठक संपन्न झाली। या बैठकीदरम्यान या कामांमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब यांनी दिल्या आहेत। आज जामखेड तालुक्यात सर्व तालुकास्तरीय अधिकारी यांची सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली। त्याच्यात विशेष करून आता जे आपल्याकडे पाणी टंचाईची परिस्थिती आहे त्याचा आढावा घेण्यात आला। त्या बैठकीत ग्रामस्तरीय सर्व अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, काही ठिकाणचे सरपंच महोदय सुद्धा उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थित पाण्याचे टंचाईसाठी विहीर अधिग्रहणचे प्रस्ताव असतील, टँकरचे प्रस्ताव असतील, चारा टंचाईचे प्रश्न असेल किंवा यावर्षी एलिनोचे पार्श्वभूमीवर जे आपल्याकडे पाऊस कमी होण्याची शक्यता आहे त्या हिशोबाने पुढील वर्षाचे नियोजनाबाबत त्यांना सूचना दिली आहे। तसेच तालुक्यातील सर्व अधिकारी, पंचायत समितीचे आणि नगर परिषद जे पण केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे आणि आपले जिल्हास्तरीय प्राधान्याचे जे विषय त्याच्याबद्दल पण त्यांचा आढावा घेण्यात आला। आणि विशेष करून आपले नगर परिषद शहरामध्ये जे नॅशनल हायवेचे काम चालू आहे त्याचा आढावा घेण्यात आला आणि आपल्याकडे जे वॉटर सप्लाय स्कीम अंडरग्राऊंड ड्रेनेज शहरामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी वगैरे आणि त्यांचे जे क्रियान्वयन आहे त्याच्यामध्ये जी पण अडचण आहे त्याच्याबद्दल पण त्या अधिकाऱ्यांना सर्वांना सूचना दिली आहे। आणि याच्यासोबतच आपले ग्रामीण भागात ज्या ज्या ठिकाणी लोकांना पाणी टंचाई किंवा दुसरे जे विषय असणार आहे त्याच्याबद्दल प्रशासनातर्फे 100% कारवाई करण्यात येईल असं पण मी सर्व लोकांना त्या ठिकाणी सूचना दिली। प्रामुख्यानं जो अतिक्रमण आणि राष्ट्रीय महामार्गाचा रखडलेला प्रश्न त्यामुळे जामखेडकरांचे होत असणारे हाल तर आपण जामखेडकरांना काय आश्वासित करणार, काय आश्वासित? आम्ही आज NHAI जे नॅशनल हायवे PWDचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, अधिकारी आहेत, नगर परिषदेचे अधिकारी, भूमी अभिलेख सर्व लोक मीटिंगमध्ये उपस्थित होते। ज्या ठिकाणी मान्य हायकोर्टचे काही स्टे किंवा कोर्टाचे काही निर्णय प्रलंबित नाही आहे त्या ठिकाणी आम्ही अतिक्रमण काढण्याची पण सूचना दिली आहे, ज्या ज्या ठिकाणी डिमार्केशन झालेलं आहे आणि त्यांचे जे वर्क ऑर्डरमध्ये आणि एस्टिमेटमध्ये इन्क्लुडेड जे ROW आहे त्या हिशोबाने त्यांनी प्रॉपर त्या ठिकाणी काम केलं पाहिजे। त्याच्यात ते प्लॅन ऑफ ॲक्शन 2 दिवसाच्या आत सबमिट करणार आहे आणि आमचा प्रयत्न राहील की 3 आठवड्याच्या आत हायकोर्टाचे निर्णयाच्या अधीन राहून ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य होईल त्या ठिकाणी आम्ही 100% काम पूर्ण करण्याचे नियोजन करतो।